ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नाव आहे संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो ना, तेव्हा जे कापूर जाळतो, कापूरचा वास आणि धूपबत्तीचा सुवास याच्यामुळे घर एवढं प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतं सकाळी सकाळी पूजा केल्याच्या नंतर. त्यानंतर की जायचं होतं आम्हाला मार्केटला. आमच्या आहोची खरेदी करण्यासाठी आम्ही आलो मार्केटला. जस्ट या दुकानात आता जायचं आहे. आहो गेले तिकडं, त्याची वाट पाहून थांबलेली आहे. जातात मग आम्ही आले. पूजा झाल्याच्या नंतर स्वयंपाक करून घेतला मस्तपैकी. त्याचा काही शूट घेतलं नाही, आम्हाला बाजारात यायचं होतं म्हणून काही घेतलं नाही. आणि जेवण वगैरे झालं, अक्षतला शाळेला पाठवून दिलं. तर आम्ही आलोत मार्केटला. असं असते पहा, आपण तर बायकांचं तर नेहमी हे बघितलं की आवडलं म्हणतं घेतो, ते बघितलं आवडलं घेतो. पण पुरुष काय जास्त काही खरेदी करतच नाहीत. त्यांच्या असतेच काय कपडे, शूज, वॉच अजून आणि एवढंच असते. दुसरं आपण तर भरपूर काही घेत असतो बरोबर. हे ना कोणते आवडलं की घेच म्हणत असतात मला. आणि पण त्यांनी काय स्वतः काही घेतच नाहीत. त्याच्यामुळे मी मला आज त्यांची खरेदी करावं, कारण खूप शर्ट वगैरे सगळे जुने जुने झाले होते त्यांच्यासाठी आज पॅन्ट शर्ट वगैरे घेणार होतो. मीच त्यांना मागे लागून आज घेऊन गेले शॉपिंगला त्यांच्यासाठी कपडे घ्यायला. त्या भयाने भरपूर सारे कपडे दाखवले होते आणि हे ट्रायल करून पाहिले सुद्धा. खरेदी झाली जस्ट आता आम्ही आता खायला आलेले. मस्त खायचं घरी मार्केटला जाऊन आलोत आता. आणि सगळे आहोची आणि मुलांचीच खरेदी झालेली आहे सगळी, माझं काहीच नाही. तरीसुद्धा त्यांच्यासुद्धा दाखवते तुम्हाला कपडे. आणि त्यांनी वरवर जाऊन घेत नाहीत, त्यासाठी एकदाच घेतलं आम्ही त्याच्यासाठी कपडे. हे एक जोड आहे, एक चेक्सचं शर्ट आहे आणि जीन्स. त्यांनी जीन्सच वापरतात. आणि हे काय, हे लिलनचं कपडं आहे आणि एवढी अशी डिझाईन आहे. आणि ह्याच्यावर असं स्काय ब्लू कलरची जीन्स. अगोदरची थोडी फेंटमध्ये होते, हे थोडे वेगळे कलर आहे. हे वेगळं कलर आहे जीन्सचं. हे एक आणखी एक आहे, एक व्हाईटमध्ये घेतलेत. हे पूर्ण व्हाईट एकदम. आणि हे जीन्स, हे जीन्स डेनिमची आहे वाटतं. असे जीन्स, असे 3 त्यांचे ड्रेस झाले. आणि मुलांची काही खरेदी झाली. अक्षतला काही जीन्स काही शर्ट घेतलं. त्यामध्ये अक्षतचं एक लिलनचं शर्ट आहे, एकदम सुंदर आहे, मला खूप आवडलं आहे. म्हणजे जे हे आहेत ना, हे गळा आहे ना बोटने ह्याचं काय म्हणतात चायनीज कटचं, हे खूप छान आहे, मला खूप आवडलं ते. हे आणि ह्याला पण खूप छान छान भेटले अक्षतला सुद्धा. आणि हे एक शर्ट, हे कुर्ती असणार नाही, पण ते इथं आला वगैरे तर ते घालायला लावून त्याला एक टी शर्ट घेतलेला आहे छान. आणि त्याला सुद्धा दिवाळीसाठी वगैरे म्हणजे आवडला म्हणून त्याच्यासाठी हे एक शर्ट आहे रुद्रासाठी, खूप छान होतं म्हणून घेतलं. झालं एवढं. अजून आणखी मला मसाला करायचा होता, त्यासाठी मी फक्त घरच्यासाठी, त्यांच्यासाठी आणि घरातली काही वस्तू हे मी रुद्रकडे. मसाल्याची सामग्री पाहून घेऊ अगोदर. भरपूर असे धणे घेतले अगोदर 2 वाटी, आणि 1 वाटी दगडी फूल, जिरा, जयपत्री, नाकेश्वरी. एवढं जास्त धने वापरलं तेवढं चांगलं. आणि तेजपत्ता, दालचिनी, 1 इलायची, काही मिरे, थोडे मिरे पण घ्यायचे. आणि हे आहे शाही जिरा, आणि हे बडी इलायची आहे, जे जंगली इलायची म्हणतात ते, आणि थोडं लवंग, आणि हे चक्री फूल. एवढ्या साहित्यापासून आपल्याला करायचा आहे मसाला. त्यामध्ये ना धने केवढे जास्त वापरले तेवढं चांगलंच. जवळपास हे सगळं जे वापरतो साहित्य आपण, त्यापासून तयार केलेला मसाला एक 100 भाज्यांना सुद्धा चालतं. म्हणजे जे प्रत्येक प्रकारच्या भाज्याला सुद्धा आपण टाकू शकतो. त्यात तेल बिलकुल नाही वापरायचा. तेल वापरल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर त्याचं खुमट वास येईल त्या मसाल्याचं. कोरडंच मसाला भाजून घ्यायचा, कोरडंच काढून घ्यायचं. त्यामुळं काय होईल की
जास्त दिवस टिकलं बी जाईल आणि मसाला टेस्टी पण होईल. प्रत्येक भाज्याला वापरू शकतो आपण. तेलात टाकायचं थोडंफार आणि छान चव येते. आणि प्रत्येक हे करपू न देता, प्रत्येक मसाला ना करपू न देता खमंग असं त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं. जळूनसुद्धा द्यायचं नाही त्याला. तेजपत्ता ना एकदम लगेच करपून जातं, पण ते सुरुवातीला हे झालं थोडं, पण बाकीच्या कशालाच मी जास्त नाही करपू दिलं. आणि ज्या एकसारखे जे वस्तू आहेत मी एकत्रच भाजून घेतलं. म्हणजे नाकेश्वरी, थोडे लवंग आणि मिरे हे म्हणजे जवळपास एकच साईजचे आणि एकदाच भाजायसारखे आहे, त्याच्यामुळे ते एकत्र भाजून घेतलं. फक्त मॉइश्चर काढून घ्यायपुरतं भाजायचं. कलर असं एकदम डार्क वगैरे होऊ द्यायचं नाही त्याचं. आता हे जयपत्री आणि ह्याला काय म्हणतात चक्री फूल एवढं भाजून घेतलं एकत्र. असं सगळं म्हणजे जे जे एका लेवलचे आहे ते सगळं एकत्र भाजून घेतलं. हे रान इलायची आहे, म्हणजे जंगली इलायची म्हणतात ना, बडी इलायची ते. आता हे जवळपास सगळे एकत्र भाजून घ्यायचे. जे जे एकसमान लवकर ज्या पिरियडमध्ये भाजायसारखे आहे ते सगळं एकत्र भाजून घ्यायचे आणि जळवून द्यायचं नाही. फक्त त्याचं मॉइश्चर काढून घेऊन खमंग भाजून घ्यायचं. मसाल्याचं वैशिष्ट्य काय, तर हे प्रत्येक भाजीला वापरू शकतो आपण. सांबारला वापरू शकतो, कोणत्याही मसाल्याच्या भाज्याला वापरू शकतो, कोणत्या ग्रेव्हीच्या भाज्याला वापरू शकतो. प्रत्येक भाज्याला हे मसाला वापरू शकतो. जवळपास 50 प्रकारच्या भाज्याला हे मसाला वापरू शकतो आणि टिकाऊसुद्धा आहे. त्याच्यामुळे घरी केलेलं केव्हाही उत्तम, बाहेरून आणण्यापेक्षा. सगळे क्वांटिटी असते त्याच्यामध्ये. जायफळ आहे थोडंफार ठेचून घेतलेलं आणि सगळं मिक्सर करून घ्यायचं एकसमान. मिक्सर करून तसंच नाही ठेवायचं, त्याला छान चाळणी करून घ्यायची, म्हणजे फाईन पेस्ट तयार होईल, म्हणजे पावडर तयार होईल चांगली त्याची. त्याला साठवणीचा मसालासुद्धा म्हणू शकतो आपण. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.